गुड मॉर्निंग एव्हरीवन। आजच्या व्हिडिओमध्ये आपण GH ॲज अ फ साऊंड काय रीड करणार आहे। GH ॲज अ फ साऊंड रीड करणार आहे। तर सर्वप्रथम तुमचं माझ्या चॅनलला स्वागत आहे। माझ्या चॅनलचे नाव आहे फोनिक मराठी। मी या चॅनलला ऑलरेडी काही व्हिडिओज अपलोड केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला लॉंग साऊंड, शॉर्ट साऊंड, त्यानंतर A to Z फोनिक साऊंड, हे सगळं जे बेसिक जे आहे ते जे आवश्यक आहे, खूप आवश्यक आहे, ते सगळ्या पद्धतीचे व्हिडिओज मी अपलोड केलेले आहे। कृपया माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसंच आजचा टॉपिक आहे GH आपण फ साऊंड रीड करायचे आहे। बऱ्याचदा मुलं जीची साऊंड ग आणि एचची साऊंड ह बोलून हा जो वर्ड आहे हा चुकीचा प्रोनाऊन्स करतात। त्यासाठी आपल्याला ही गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की GHला आपण फ साऊंड रीड करायचा आहे। चला तर सुरू करूया। र अ फ रफ, ROUGH रफ। तर मुलांना दोन्ही पद्धतीने रीड करणे आवश्यक आहे। जसे म्हणजे आता मी वाचल्याप्रमाणे साऊंडने सुद्धा रीड करायचं आणि स्पेलिंगसुद्धा रीड करायची, म्हणजे मुलांना हा रूल लक्षात राहील की इथे GHची साऊंड आपल्याला फ घ्यायची आहे, पण लिहिताना आपल्याला GH लिहिणे आवश्यक आहे। ROUGH र अ फ रफ। ल आ फ लाफ। इ न फ इनफ। क अ फ कफ। ट अ फ टफ। ल आ फ ट र लाफ्टर। ल आ फ ट र लाफ्टर। तर इथे आपण बऱ्याचदा आता आपण ह्या स्पेलिंगमध्ये सगळीकडेच बघितलं की इथे सुद्धा आता हे इंग्लिशचे स्वतःचे रूल्स, इंग्लिशचे जे रूल्स आहेत त्या पद्धतीने हे वर्ड्स असतात। इथे सुद्धा आता जसं र अ फ रफ, इथे ओची साऊंड आपण अ घेतलेली आहे, इथे ल आ फ ला, इथे आ साऊंड आलेली आहे। इ न फ, इथे सुद्धा अ साऊंड आलेली आहे। कफ, इथे सुद्धा अ साऊंड आलेली आहे। इथे टफ, इथे सुद्धा अ साऊंड आली आहे आणि इथे ल आ फ ट र आ साऊंड आलेली आहे। तर यासाठी आपल्याला हे स्पेलिंगसुद्धा लक्षात राहणे फार आवश्यक आहे, नाहीतर आपली जी स्पेलिंग आहे ती चुकीची होते आणि त्यामुळे आपल्याला चुकीचे मार्क्स आपल्याला कमी मिळतात। त्यासाठी हे रीड करणे फार आवश्यक आहे आणि लक्षात ठेवणे आवश्यक आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा फोनिक मराठी या चॅनलला। थँक्यू व्हेरी मच।